ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते. कारण शिंदेना काही मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले. कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जातंय. स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीसांनी हे पेपर लीक केलेत. हे ज्यांनी कोणी लीक केलेत ते आत्ताच्या घटकेला लीक केलेत. पण मला असं वाटतं की हे इतके घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा सिंचन घोटाळा काढला होता, कुठली कारवाई झाली नाही, दादा त्यातून पण वाचले. मला वाटतं या प्रकरणामध्ये दादांवर कारवाई होईल. मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही. माझ्यासाठी ते अजित पवार आहेत, ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच नावाने संबोधणार. त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही, पण आदर देण्याच्या पात्रतेचे ते नाही. निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारचे घोटाळे बाहेर येतात आणि मला आताच्या घटकेला ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत की निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आरोप होतील, तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते, अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते, आल्यानंतर मी हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल. म्हणून त्यांनी आधीच डिफेन्समध्ये म्हणून टाकलं की आता अशी आणि अनेक येणार आहेत. पण ती निवडणूक असो नसो, कधी सिंचन घोटाळा जेव्हा काढला तेव्हा 2012 मध्ये काढला तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती. तर त्याच्यानंतरची जेव्हा आम्ही लढे दिले तेव्हा कुठल्याही निवडणुका नव्हत्या. तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धूळपेके दुसरं काही नाही.